नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज आहे भावांनो 29वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं अपलोड करणार होते. तर त्यामधला आपला आजचा 30वा दिवस इथं असणार आहे. भावांनो, व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे. व्हिडिओचा डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. डेमो जे काय मी तुम्हाला आता दाखवूनच दिलेला आहे. तर त्यासाठी भावांनो खाली लाईक नक्की करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भावांनो, हा जे काही व्हिडिओ आहे आजचा ते बिटसिंकवाला व्हिडिओ आहे, जसा तुम्ही प्रिव्ह्यूला बघितला तेच. तर त्याला एक लाईक करा. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा. मटेरियल सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि भावांनो, हा आपला आजचा 29वा दिवस असणार आहे. त्यासाठी भावांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, खाली कमेंट नक्की करा, कारण टॉप 5 कमेंट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात. त्यासाठी नक्की खाली कमेंट करा. तर चला भावांनो, आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथेच चालू करूया. तर आजचा हा जे काही व्हिडिओ आहे ते बनवण्यासाठी तुम्हाला आपले डिस्क्रिप्शनमधून जे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट ते घ्यायचे आहे ते सगळे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून घेऊ शकता. तर तुम्ही इथं बघू शकता मी ते दोन्ही इथे इन्स्टॉल केलेले आहे. आणि हे अलर्ट मोशन ॲपमधलं आपलं हे 44वा व्हिडिओ इथं असणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं बीटमार्क इथं चालू करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो असतील ते फोटो इथे लावून घ्यायचे आहे. फोटो आपण इथे बघू शकता, आपल्याला खूप सारे फोटो आहे जे की मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. ते सगळे फोटो तुम्हाला त्याचे लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हे फोटो खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही भेटले तर तुम्ही आपले मागले व्हिडिओ नक्की जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये पण मी तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते तिथं दिलेले आहे. तसे हे सगळे फोटो तुम्हाला बस एकामागे इथं लावायचे आहे. आणि यांना काही ॲडजस्ट करायची जास्त काही गरज पडणार नाही. डायरेक्ट यांचं जे काही ड्युरेशन असते, एक्स्ट्राची ड्युरेशन, ते फक्त तुम्हाला त्याची ट्रिम करून टाकायची आहे. बघू शकता फोटो ॲड करून पुढची जे काही बीटमार्कच्या पुढची जे काही भाग जात असेल त्याला फक्त तुम्हाला इथे ट्रिम करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे फोटो ॲड करायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथे असा कट करून टाकायचा. तर अशा प्रकारे एक ना एक आपली जे काही बीटमार्क आहे ते एकामागे एक असं इथं कट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळे जेवढे काही बीटमार्क असतील ते सगळे बीटमार्क, एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल पुढचा ती त्याचा ट्रिम करून टाकायचा आहे. तर आता त्यानंतर पुढचा, आता इथं याच्या पुढे इथे जे काही बीटमार्क आहे ते इथं असं लावून घ्यायची आणि पुढचा भाग इथं असा ट्रिम करून टाकायचा. तर अशा प्रकारे जे काही आपले बीटमार्क आहे या सगळ्या बीटमार्कमध्ये वेगवेगळे फोटो इथं लावून घ्या, एकामागे एक जेवढे काही बीटमार्क असतील आपले त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले वेगवेगळे फोटो यावे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि काही इथं छोटे बीटमार्क पण इथे तुम्हाला दिसून येतील, तर ते पण इथं बरोबर इथं ॲडजस्ट करायचं आहे. एका पण बीटमार्कला इथं आपला फोटो इथं यायला पाहिजे, छोटीशी पण बीटमार्क इथं सुटली नाही पाहिजे. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये हे आपले जे काही फोटो आहे, आता हा आपलं थंबनेल आहे, तर आपले जेवढे काही फोटो आहे तर फोटो सगळे इथं यायले पाहिजे याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपले जेवढे काही बीटमार्क आहेत तेवढे सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहेत ते सगळे फोटो इथं असे यायला पाहिजे याची तुम्हाला अशी इथं काळजी घ्यायची आहे. बघू शकता एकामागे एक जेवढे काही फोटो आहे आपले ते सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे. आणि सगळ्या फोटोला अशी इथं बरोबर याची जे काही जी ड्युरेशन आहे ती बरोबर इथं अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपली इथं काही छोटी बीटमार्क आहे तर छोटी बीटमार्क पण बरोबर इथं अशी ॲडजस्ट करून घ्या आणि लाँगची बीटमार्क पण बरोबर इथं अशी ॲडजस्ट करत चला. तर अशा प्रकारे आपण एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत जे काही आपले बीट्स आहे ते बरोबर इथं असे ॲडजस्ट करत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे काय तर ते सगळे फोटो आपल्याला इथं बरोबर आपल्या इथं असे लावून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ते इथं बरोबर असं इथं ट्रिम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे काही आपले फोटो आहे ते आपल्याला एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत असे इथं लावत जायचे आहे. तर आपण आपले सगळे बीटमार्क असे इथं लावत जाऊया. जेवढे काही आपले फोटो आहे ते सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये असे इथे लावत जाऊया. बघू शकता काय अशा प्रकारे. तर हे तुम्हाला एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत जिथपर्यंत मी सॉन्ग दिलेलं आहे, जिथपर्यंत मी तुम्हाला बीट मार्क करून दिलेलं आहे तिथं तुम्हाला हे लावायचं आहे. बीट्स जे काय आहे ते तुम्हाला खाली बीटमार्क आणि शेक इफेक्ट सगळं तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर तिथून तुम्ही ते तिथं डाउनलोड करून घेऊ शकता. तर बस एक लास्टचे 4 ते 5 बीटमार्क राहिलेले आहे. तर आपण त्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे तिथं बरोबर असे इथं लावत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे फोटो इथं लावायचे आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ते इथं तुम्हाला डायरेक्टली इथं ट्रिम करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे म्हणजे बीटच्या पुढचा जे काही एक्स्ट्राचा फोटो असेल ती इथं ॲटोमॅटिक इथं ट्रिम होऊन जाईल. काय अशा प्रकारे. तर याला असं इथं कट करायचं, त्यानंतर पुढचा फोटो लावायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकायचा. तर अशा प्रकारे आपले हे सगळे जे काही बीटमार्क आहे हे सगळे इथं बरोबर असे इथं ठेवून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे. तर एक लास्टचे आपले 5 फोटो राहिलेले आहेत, आपण ते 5 फोटो पण असे इथं लावून टाकूया. बघू शकता हे एक तिसरावाला फोटो, हा चौथावाला फोटो आणि एक लास्टचा फोटो जे काही असेल ते इथं लावून एक्स्ट्राचा पार्ट याचा इथं खाली बघायचा आपली म्युझिक कुठपर्यंत आहे आणि तिथं जाऊन एक्स्ट्राचा पार्ट याचा इथं असा ट्रिम करून घ्यायचा आहे. तर याचा इथं एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन
आपल्या शेक इफेक्ट म्हणून जे काही शेक इफेक्ट आहे पहिलावाला हा इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे। इथं 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहे, तर पहिलावाला इफेक्ट इथं कॉपी करा। पहिल्यावाला इफेक्ट कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि सुरुवातीच्या सगळ्या बीट्सना हा इफेक्ट जे काय आहे तिथं लावून टाका। बघू शकता सुरुवातीचे जेवढे काही बीट्स आहेत त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून टाकायचा आहे। बघू शकता काय अशा प्रकारे इथं काही छोटी बीटमार्क पण आहे, त्याच्या छोट्या बीटमार्कला पण हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं असं लावत जायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आता ही इथपर्यंत आपण लावला, तर इथून जे काही छोटी बीटमार्क आहे इथं काय तुम्हाला काहीच नाही करायचं। याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता, इथून पुढे जे काही बीटमार्क आहे 24 सेकंदाच्या जवळपास, तिथून जे काही 2 मोठे बीटमार्क आहे त्यांना हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आणि एकदम शेवटच्या एका फोटोला, तर या फोटोनं एवढ्याला इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे। या फोटोनं इफेक्ट लावायच्या नंतर आता ही जी काही छोटी बीटमार्क आहे यांना पण आता इफेक्ट लावायला इथं तुम्हाला चालू करायचं आहे, कारण यांच्यामध्ये पण आपल्याला इफेक्ट लावायचे आहे। तर फक्त त्या फोटोने इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहे हे इथं असं लावत जायचं आहे। छोट्या बीटमार्कला आणि मोठ्या ड्युरेशनवाल्या फोटोनं इथं लावून टाकायचं आहे। आणि यामध्ये तुम्हाला एक मीडियमवाले पण बीटमार्क दिसतील, यामध्ये तुम्हाला वेगळा इफेक्ट लावायचा आहे जे की 2 नंबरचा शेक इफेक्ट असेल, ते तुम्हाला मी पुढे इथं दाखवूनच देईल। तर सगळ्यात आधी यांना इथं इफेक्ट लावून घ्या। बघू शकता फोटोला इथं सिलेक्ट करा, इफेक्ट्समध्ये जा, 3 डॉटमध्ये जा आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असेल ते इथं असं सिलेक्ट करून टाका। तर अशा प्रकारे हे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हे जे काही ऑप्शन आहे तिथं असं तुम्हाला लावून टाकायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हे सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते असा पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचा आहे। पुन्हा त्यानंतर या फोटोला पण पेस्ट इफेक्ट करायचा आणि आता इथं या फोटोची ड्युरेशन मीडियममध्ये आहे, तर याला इथं काहीच नाही करायचं, याला आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे, तर त्याला इथं सोडून द्या। तर त्याच्या पुढचे जे काही फोटो आहे त्या सगळ्या पुढच्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्ही इथं डायरेक्टली इथं लावू शकता। तर हा इफेक्ट तुम्हाला इथं डायरेक्टली इथं लावून टाकायचा आहे। बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही आपला इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे 1 नंबरचा ते डायरेक्टली इथं लावून टाकायचा। आता इथं परत तर या फोटोला तुम्हाला इथं गॅप सोडून टाकायचा। आता इथून पुढे बघू शकता हे परत छोटे बीटमार्क आहे, तर परत यांना आपल्याला हा जे काही इफेक्ट आहे तिथे असा पेस्ट करून टाकायचा आहे। पुन्हा इथं बघू शकता हे मीडियम आहे, याला इथं सोडून पुढच्या बीटमार्कमध्ये जे काही फोटो आहे त्या फोटोनं तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करून टाकायचा आहे काय अशा प्रकारे। हे पण मोठं बीटमार्क आहे तर याला इथं सोडून टाका। तर अशा प्रकारे तुम्हाला जसं चांगलं वाटेल तशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट इथं लावू शकता। फक्त फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्ट्सचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून हा जे काही इफेक्ट आहे डायरेक्टली तुम्हाला इथं असं लावून टाकायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोने इथं सिलेक्ट करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करून टाकायचं आहे। तर हे सगळे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता ही इथं परत छोटी बीटमार्क आहे, तर परत यांना जे काही इफेक्ट आहे ती तसा पेस्ट करून टाका। बघू शकता याला इफेक्ट पेस्ट केला, या फोटोला पण इफेक्ट असा इथं पेस्ट करून टाकायचा आहे। इथं मोठी बीटमार्क आहे तर याला इथं सोडून टाका आणि पुढच्या छोट्या बीटमार्कच्या फोटोला हा जे काही इफेक्ट आहे तिथं पेस्ट करा। पुन्हा इथून परत छोटी बीटमार्क आहे तर यांना परत हा जे काही इफेक्ट आहे तिथे इफेक्ट असा इथं लावून टाका। बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट जे काय ते डायरेक्टली इथं पेस्ट करून टाकायचं आहे। इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला बॅक येऊन आपले शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही दुसरावाला इफेक्ट आहे ते पण इथे येऊन कॉपी करायचा आणि बाकीच्या उरलेल्या फोटोला इथं पेस्ट करून टाकायचं आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर मी आधी काय करतो, आपले जे फोटो उरलेले आहे त्या सगळ्या फोटोंना आधी हा जे काही इफेक्ट आहे तिथं पेस्ट करून टाकतो। बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवून देतो। आता आपल्याला इथं जिथं आपल्याला फोटो रिकामे दिसत आहे त्या फोटोला आपण हा जे काही इफेक्ट आहे ते सगळ्यात आधी तसा पेस्ट करून टाकूया। इथं पण इफेक्ट लावलेले आहे, तर या ठिकाणी इफेक्ट लावलेला नाही, याला इथं इफेक्ट लावून टाकूया। याला इथं इफेक्ट आपला जे काय ती तसा इथं लावून टाकूया। तर हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर पुन्हा परत तुम्हाला बॅक येऊन बघू शकता इथे इफेक्ट लावलेला नाही, याला पण इफेक्ट लावायचा आहे। पुन्हा समोर जायचं आहे, या ठिकाणी इफेक्ट लावलेला नाही, याला पण इफेक्ट लावून टाकायचा आणि पुन्हा यानंतर बघू शकता या फोटोला इफेक्ट लागलेला नाही, या फोटोला पण आपल्याला बॅक येऊन हा जे काही इफेक्ट आहे तिथं असा इथं पेस्ट इफेक्ट करून टाकायचं। पुन्हा याच्या पुढे हळूहळू जायचं आहे आणि या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे ज्या फोटोला इफेक्ट नाही लावलेला त्या फोटोला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आणि या ठिकाणी पण लागलेला नाही इफेक्ट आणि या ठिकाणी पण लागलेला नाही। तर या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता, एक लास्टचे आपले 2 फोटो इथे राहिलेले आहेत, तर त्या दोन्ही फोटोंना हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे आणि बाकी सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट इथे लागलेला आहे तर डायरेक्टली तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर भावनो व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये।